बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे। त्या संदर्भात हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय। पाहूया त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना महाराष्ट्राच्या भूमीला कलंक लावणारी असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय। ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याला पोलीस सुरक्षा का दिली जाते असा सवालही नाना पटोलेंनी विचारला। आज बीड आणि परभणीतील घटनांवरील चर्चेदरम्यान नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधला। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे। गेल्या आठवड्यात ही घटना घडली। संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं। ती स्कॉर्पिओ पोलिसांनी हस्तगत केली। त्याचबरोबर या प्रकरणी केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं। नाना पटोलेंच्या आरोपांवर भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुनावलंय। गुंडाइझमच्या माणसाला ज्याच्यावर अनेक केसेस आहेत, 302 सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत, अशा माणसाला प्रोटेक्शन देण्याचं सरकारचं धोरण काय होतं, कशासाठी त्यांना दिलेलं होतं आणि त्याच माध्यमातून त्यांची हिंमत वाढली। अध्यक्ष महाराज गुंडगिरीला प्रोत्साहन देते अध्यक्ष महोदय, हा त्यांचा जो आरोप आहे। खरं म्हणजे मग त्या विषयावर नानासाहेब आम्हाला फार चर्चा करता येईल। आपल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये वाजेचा खून झाला, काय झालं, 100 कोटी खंडणी गोळा करत होते, किती मंत्र्यांना जावं लागलं अध्यक्ष महोदय, मला सांगण्याची गरज नाही। परंतु मूळ आता खरं या विषयाबद्दलचं गांभीर्य लक्षात घेऊन जर तुम्हाला खऱ्या अर्थानं न्याय पाहिजे असेल तर मला वाटतं या विषयामध्ये राजकारण न आणता या बाबतीमध्ये त्याचं गांभीर्य तरी ठेवा अध्यक्ष महोदय, अशी आपल्या या निमित्ताने आपल्याला विनंती आहे। बीडच्या घटनेत 7 पैकी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर बीडमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे, जातीपातीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय। त्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही प्रतिक्रिया दिली। या वाल्मिक कराडचे जर मोबाईल रेकॉर्ड जर आपण बघितले आहे अध्यक्ष महोदय, तर पूर्ण गणित देसाई साहेब, पूर्ण गणित हे आपल्या लक्षात येईल अध्यक्ष महोदय। 307च्या केसेस कोणावरती लादल्या गेल्यात, जरा रेकॉर्ड काढावं। मी आमच्या बीडच्या एसपींना रेकॉर्ड मागितलंय की चण्या फुटाण्यासारख्या 307 किती दाखल केलेल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने दाखल झाल्यात, कोणाच्या सांगण्यावर दाखल झाल्यात। दरम्यान बीडच्या या प्रकरणावर आमदारांनीही आपली भूमिका मांडत चौकशी आणि संबंधितांना कठोर शिक्षेची मागणी केली। आणि सगळं राजकारण बाजूला ठेवून या सरकारला प्रामाणिकपणे विनंती करतो, कुठलाही निर्णय घेत असताना त्या मास्टर माइंडवर कारवाई करत असताना आम्ही विरोधी पक्ष म्हणून भक्कमपणे या सरकार बरोबर आहोत। 302 कलम जे इतर लोकांना लागले, मास्टर माइंडला सुद्धा ते कलम लागण्याचे अध्यक्ष महोदय तिथं जरूरत आहे। 101 नियमाच्या अन्वये आता विधानसभेमध्ये काल चर्चा सुरू झालेली आहे। चर्चा पूर्ण आज केली जाईल आणि सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्या चर्चेला योग्य ते उत्तर देतील। या सर्व गदारोळात संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला। देशमुखांचा मृत्यू अति रक्तस्रावानं झाल्याचं अहवालात म्हटलंय। 8 पानांचा हा अहवाल आहे, तो CID कडे सुपूर्द करण्यात आलाय। त्यामुळे आता पुढील कारवाईकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। तर मुख्यमंत्री फडणवीस बीड प्रकरणावर उद्या विधिमंडळात निवेदन सादर करणार आहेत। माझी सूचना अशी आहे, 2 गोष्टी करता येऊ शकतात। एक तर थोडा वेळ पुरवणी मागण्या चालून हे करू, किंवा उद्या सकाळी 11 वाजता। नाही, मला काय अडचण नाही, पण ते आता उशीर होऊ नये त्याचं महत्त्व राहणार। राज्यात कायदा सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित होणं गरजेचं असल्याचं विरोधक म्हणतायत। राज्यातील जनतेचीही हीच अपेक्षा आहे। मुख्यमंत्री तपासासंदर्भात काय आदेश देतात आणि काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।